मंडळी नमस्ते. खरं तर रात्रीचे आता 8 वाजलेले आहेत आणि आपण आहोत भीमाशंकर परिसरातल्या एका जंगलामध्ये. बानू चाल ग सारंगे बागेत. हा भांबुर्डीचा पाला त्या मडक्यामध्ये पहिला ठेवणार आणि त्याच्यावरती नंतर चांदेची पानं त्याच्या आतून लावणार. मातीचा मटका आणि त्यात ह्या सगळ्या गोष्टी टाकल्या. पोरी मना सात मा या झिमझिम पाणी मा ये मना सात मा या झिमझिम पाणी मा. याला कमीत कमी 45 मिनिटं तरी लागते. 45 मिनिट. बाप कना कर कना बाप स्वाभिमानी कना. तयार झाल्यावरती सुद्धा त्याचा जो खमंग वास असणार आहे किंवा ती ओपन केल्यानंतर त्यातल्या ज्या वाफा असणार आहे, सुगंध असणार आहे, तो अनुभवणार आहे. मंडळी नमस्ते. खरं तर रात्रीचे आता 8 वाजलेले आहेत आणि आपण आहोत भीमाशंकर परिसरातल्या एका जंगलामध्ये. हे जंगल कुठलं या दिवसभर आपण पाहिलं आणि या जंगलामध्ये रात्रीची ही सगळी पार्टीची तयारी सुरू आहे आपल्या भाषेमध्ये. काय आहे हे सगळं तुम्हाला पाहिल्यानंतर लक्षातच येईल. आम्ही पोपटीचा हा सगळा बेत आखलाय. मागं जर पाहिलं तर इथं ह्या आदिवासी महिला सगळ्या आता इथं भाकरी बनवत आहेत. बाजरीच्या भाकरी आहेत, गरमागरम 2 चुली आहेत आणि त्याच्यावरती हा सगळा हा बेत सुरू आहे. पण आता हे नेमकं पोपटीची तयारी कशी असते, काय आहे, सगळं समजून घ्या. सुरुवातीला मी सांगतो थोडंसं माहिती यातली. आपण याच्यात जर पाहिली तर ही नॉनव्हेज पोपटी आपण बनवते ना दादा. नॉनव्हेज पोपटीसाठी काय काय लागतं तर बेसिक काय महत्वाचं, इथं आपण जर पाहिलं तर चिकन आहे, गावठी चिकन आहे. त्यानंतर ही अंडी आहेत. त्यानंतर इकडं कांदे आहेत आणि बटाट्याला ह्या ताई मसाला लावत आहेत. हे सगळं आहे. त्याच्यानंतर ही पानं कसली तरी दिसत आहेत ताई. ही कसली पानं? चांद्याची पानं. याच्यामुळे काय होतं, काय फायदा याचा आपल्याला? याचा फायदा हे आपण इस्त्रीसाठी पण वापरू शकतो. म्हणजे जेवणाला एक त्याचा सुगंध वेगळा असेल. त्याच्यावरती जेवल्यावरती खूप चांगलं वाटतं. तर नेमकी ही पोपटी कशी बनवली जाणार आहे, काय काय मसाले वापरले त्याबद्दल आपण गप्पा मारणार आहे. आता इकडे मी येणार आहे. पण याची जी प्रक्रिया आहे, रेसिपी करण्याची जी पद्धत आहे, ह्या ताई करत होत्या आणि आपण त्यातले काही व्हिज्युअल आधी पाहिले. आपण यांच्याकडे जाणार आहे. थोडंसं असं सारा इकडं कॅमेराकडे पहा म्हणजे तुमचा चेहरा दिसेल. मला सांगा ताई, हे काय काय आता इथं घेतलंय आणि मसाले तुम्ही कोणते कोणते वापरले त्यासाठी, आणि तुम्ही आता सध्या काय करताय? हे चिकन आहे, हे अंडी आहेत, हे इथं बटाटे आहेत आणि हे कांदे आहेत आणि हे लसूण आहे आणि हा काळा मसाला आहे. काळा मसाला कोणते मसाले लावले तुम्ही आधी? काळा मसाला म्हणजे हे खोबरं आणि कांदा चुलीमध्ये हे जाळून जरा काळपट करून पाट्यावर वाटले आणि नंतर मग हे चिकनला गरम मसाला, धना पावडर, आलं लसूण पेस्ट आणि हा काळा मसाला हा एकत्र याच्यामध्ये सर्व टाकून त्या चिकनला एकदम असं मसाले लावून ठेवले आणि त्याच्यात एकत्र म्हणजे ते जरा टेस्टी पण येते. आणि बटाट्यांना पण हा काळा मसाला लावलाय मी. आणि हे लसूण आहे, हे लसूण पण टेस्टीसाठी आणि याला हे खाल्लं तर चांगलं नाही का, टेस्ट मिळते. तुम्ही यापूर्वी कधी पोपटी केलेली आहे का? हो, बनवलेली, बऱ्याच वेळा केलेली. हो, खाल्लेली. अजून याच्यामध्ये आपण काय काय गोष्टी वापरणार आहे? आता याच्यामध्ये वाल पण असेल, वाल नाही का, वाल पावटा. म्हणजे आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये हा उपलब्ध होतो, मिळतो बऱ्यापैकी. हो, तर ते पण टाकते त्याच्यामध्ये. पण ते नाही भेटलं म्हणून आता नाही आमच्याकडं. आणि अंडी येते, अंडी पण टाकते. आता जंगलात असल्यामुळे बऱ्याच गोष्टी भेटत नाही इकडं आणि बाजार पण खूप लांब आहे नाही तर त्याच्यामुळे ते पण भेटत नाही. जेवढं भेटलंय तेवढं आम्ही ऍडजस्ट केलं. तुम्ही पहिल्यांदाच पाहत आहे का, केलंय तुम्ही स्वतः कधी? स्वतः नाही केलं, पण आमचं मागच्या वेळेस इथं असंच ट्रेनिंग होतं. त्यावेळेस पण आम्ही ही पोपटी केली होती. मग तेव्हाच आम्ही पाहिली, त्यामुळं आता पण सुरुवात आहे. त्याच्यामध्ये आपण आता भांबुर्डीचा पालाय थोडासा घेऊ. भांबुर्डीचा पाला याचं काय वैशिष्ट्य, म्हणजे हा आपण जो मडका असणार आहे त्यात लावणार आहे. हा भांबुर्डीचा पाला त्या मडक्यामध्ये पहिला ठेवणार आणि त्याच्यावरती नंतर चांदेची पानं त्याच्या आतून लावणार आणि मग हे चिकन, अंडी आतून लावणार. मग
ते थर ठेवणार. आणि जी आता चूल आहे त्या साईडला आपण तिच्यावर ठेवणार तो पूर्ण? नाही, त्याच्यावर नाही ठेवणार. मग? आपण बाहेर जाणार. हा. मला वाटलं का त्याच्यावर. नाही, बरोबर. बाहेर बनवणार आहे. आपण माती म्हणजे खड्डा घेतलाय, त्याच्यामध्ये आपण हे ओमट ठेवणार. किती वेळ ठेवतो साधारण आपण? तरी अर्धा तास. बरोबर. हे सगळं रेसिपी सुरू आहे, पण याचा हे करण्याचं जे मेन काम आहे हे दादा करताय. दादा, मला एकदा तुमचं नाव पण सांगा, कारण दिवसभरात तुम्ही आम्हाला खाऊ पिऊ घातले. पहिल्यांदा नाव सांगा तुमचं. माझं नाव किसन दशरथ पवार. तुम्ही याच गावचे प्रॉपर? याच गावचे. किती वर्ष तुम्ही पोपटी करत आलात? पहिल्यांदाच म्हणजे हे करते मी, बघितली पण बनवले नाही. पहिल्यांदाच बनवते. आमच्या प्रयोग आहे पहिला म्हणायचं. म्हणजे आम्हाला आवडली तर तुम्हाला वारंवार आम्ही त्याच्या इथं आल्यानंतर सांगणार, दादा आम्हाला पोपटी खायची. याची तयारी किती, म्हणजे काय काय साहित्य तुम्ही कुठून आणले? याचे काय नाही, ते तिकडूनच आणले जाऊन मुलांनी. मग त्यांनी चिकन हे ते वगैरे सगळं आणलं. इथं फक्त मसाले बनवले घरी, तेच फक्त रेडी करून ठेवलं. आता आपण याची रेसिपी पाहणार आहोत. किती वेळ साधारणतः आपण ठेवणार? म्हणजे याला कमीत कमी 45 मिनिटं तरी लागते. 45 मिनिट. तुम्ही खाल्ली कधी ही? ह्याच वर्षी खाल्ली आम्ही 2-3 वेळा. कुठं खाल्ली ती? इथंच. त्यावेळेस बनवणार कोण होतं? पहिले बनवले ते केशव सर होते. किशोर सर त्यांनीच बनवली. म्हणजे तिथून पर्यंत आपल्याला माहित नव्हतं, त्यांनीच बनवले तेव्हा आपल्याला माहित झालं. थंडीच्या दिवसामध्ये असं वेगळा जरा खायला एक वेगळा आनंद असतो. आणि मंडळी, आता आपण जाणार आहोत. हे सगळं तयारी झालेली आहे. यानंतर आता मटका आणलेला आहे तो आपण, आणि तो तिकडे बाहेर जाऊन आणलेला इथंच आणलेला आहे, पण आपण बाहेर भरूयात, जिथं काहीच भरणार आहोत. बरं. तर हा मटका आहे, धुवून घेतलेला आहे मस्तपैकी, आणि याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी टाकणार आहोत. आणि त्यानंतर मग आहारावर ठेवल्या जाईल. 45 मिनिटं त्याच्यामध्ये चांगल्या भाजल्या जातील, आणि मग त्याचा खाण्याचा आनंद जो काय आहे तो ह्या भीमाशंकरच्या जवळच्या असलेल्या भोमाळे परिसरातल्या जंगलामध्ये रात्रीचे आता 8 वाजलेत, म्हणजे 9च्या दरम्यान आपलं हे सगळं तयार असणार आहे. आणि मग या ठिकाणी आकाश निरीक्षण असेल किंवा रात्रीचं कॅम्प फायरिंग असेल, हे सगळं अनुभवणार आहोत आपण. आणि आम्ही टेस्ट घेणार आहे, तुम्ही मात्र फक्त पाहणार आहात. त्यामुळं परत तुम्हाला कधी टेस्ट घ्यायची असेल तर या जंगलामध्ये या, कारण ही सगळी मंडळी या ठिकाणी जे काही करतायत काम, त्यांचं पर्यटन दृश्य असेल किंवा नैसर्गिक या गोष्टी, तर या तुम्हाला पुढच्या काळामध्ये नक्कीच या गोष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा यावंसं वाटणार आहे. हे कसं आता बनवणार आहे आपण ते सुद्धा पाहणार आहोत.
तर आता आपण बाहेर आलेलो आहोत, आतल्या झोपडीमध्ये आपण हे सगळी प्रक्रिया पाहिली. आता ती प्रॅक्टिकली या ठिकाणी जाळ केलेला आहे आणि त्याच ठिकाणी ही पोपटी ठेवली जाणार आहे. मी पुन्हा इथं दाखवतोय, आता तयारी सुरू आहे. दादा थोडंसं दाखवूया आपण. हा जो आहे आपण पाहतोय म्हणजे मातीचा मटका आणि त्यात ह्या सगळ्या गोष्टी टाकल्या जाणार आहेत. मस्तपैकी मागं एका खड्ड्यामध्ये सगळं आता हे सगळी लाकडं टाकलेली आहेत आणि त्यानंतर हा मटका तिथं ठेवला जाणार आहे. हे सगळं साहित्य त्यात टाकून हे सुभाषदादा आता हे टाकतायत, पानं लावतायत. दादा तुम्हाला अनुभव असेल बऱ्याच वेळा. आता आज आपण पूर्ण नॉनव्हेज हे करतोय. हा जो पाला लावतोय तर याचं काय वैशिष्ट्य नेमकं, म्हणजे हाच का लावला होता? बांबोर्डीचा पाल्याचा एक वेगळा गंध असतो, तो त्या चिकन मध्ये मिक्स होणं अपेक्षित असतो आणि हा आयुर्वेदिक साठी पण चांगला असतो, म्हणजे आपल्या शरीरासाठी पौष्टिक पण काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये ज्या जो आग लागते त्या आगीच्या याच्यातून ते वाफेतून ते चिकन मध्ये मिक्स होतात. आपल्या खाण्यातून चांगलं चवीला पण चांगलं लागतं आपल्याला असं. आता पोपटीमध्ये पण 2 प्रकार आहेत, एक व्हेज आणि नॉनव्हेज. तर आज आपण फक्त नॉनव्हेजची करतोय. थंडीच्या दिवसामध्ये असे पदार्थ खाणं कितपत शरीराला पोषक असतात? खरं तर आता चिकन वगैरे हे खाणं गरजेचं असतं, कारण थंडीमध्ये कॅलरीज जास्त खर्च होतात आणि आपल्याला थोडंसं चिकन आणि थोडंसं चरबीयुक्त पदार्थांची पण गरज असते शरीरामध्ये. त्यामुळे मग चिकन बऱ्यापैकी चिकन किंवा अंडी वगैरे ह्या याच्यामध्ये मिक्स करतो. आणि जास्त प्रमाणात नाही की काही जसं की आता एक व्हेजची पण पोपटीचं चाललंय नियोजन की म्हणतात की व्हेजचं पण करा, पण आता शक्य नाही. आपण अशा ठिकाणी कधी अशा ठिकाणी आणि उपलब्ध होत नाही म्हणून आपण या कॅम्पिंग साईट आणि चिकनचेच शक्यतो बेस्ट ऑप्शन ठेवतो. नक्कीच तुम्ही तुमची प्रोसेस करा, आपण नंतर पाहूयाच. बाकीची सगळी मंडळी आहेतच, मॅडम आहेत खास. मागाशी दुपारी पण आपण गप्पा मारले मॅडम बरोबर. मॅडम थोडं पुढे ऐकलं, तुम्ही सुद्धा आयुष्यात पहिल्यांदाच पोपटी खाते? पहली बार खा रहे हैं। क्या फीलिंग है अभी, क्या खाने को मिलने वाला है, कैसा होने वाला है क्या? मुझे तो खाना बहुत पसंद है और ये जो भी मैंने गांव में खाना खाया काफ़ी अच्छा लगा, तो मैं तो काफ़ी एक्साइटेड हूँ। आप तो जाने वाली थी लेकिन पोपटी खाने के लिए रुके ना? हाँ, और ये जैसे बना रहे एकदम अपनी तरीके से, वो भी काफ़ी इंटरेस्टिंग है. तर आपण पाहिलं ॲना मॅडम सुद्धा थांबून आहेत हा सगळा सुगंध घेण्यासाठी, चव चाखण्यासाठी. त्या सगळ्या परिसरातल्या ज्या स्टुडंट आहेत आजच्या दृष्टीने, म्हणजे हे स्टुडंट आहेत सगळे शिकायला आलेले आहेत आणि हे सुद्धा सगळे आनंद घेणार आहे. मी तुमच्याकडे नाही येणार बोलायला, कारण आज आपण पाहिलं तुम्हाला थोडं तर शिकाल तुम्ही, पुढे जाऊन खूप काय शिकणार आहात. मस्तपैकी कडाक्याची थंडी आहे, पण इथं हा जो काय शेक आहे हा खूप सगळ्यांना ऊब देण्याचं काम करतोय. आणि आता हे सगळे लावत आहेत, मध्ये मी एक गॅप घेणार आहे, त्यानंतर पुन्हा एकदा तयार झाल्यावरती सुद्धा त्याचा जो खमंग वास असणार आहे किंवा ती ओपन केल्यानंतर त्यातल्या ज्या वाफा असणार आहे, सुगंध असणार आहे, तो अनुभवणार आहे. आणि मी सुद्धा एक्सायटेड आहे सगळ्या गोष्टी टेस्ट करायला ॲना मॅडमसारखं. त्याच्यामुळे आता तरी थोडं थांबूयात, ह्या प्रोसेस आपण फक्त केलं तरी चांगलं होईल. डब्यात ठेवलं ना, नाही फुटलं, आला एक जण आता चांदीची बाण, चांदवाचं चांदी करून टाकली. ते शिल्लक राहिले आता मध्ये अंडी टाका, अंडी बरी शिल्लक परत ते करा, वरून चिकन आणि कांदे टाका. आपल्याला पान कमी पाला कमी पोपटी काय ना आता आहे का? परत ठेवायचे ना वर.
हा डायरेक्ट ठेवायचं नाही आतमध्ये तर लावायला बांधायला लागेल काहीतरी करायला उभा ठेवायचा का डायरेक्ट पण काढताना परत ये यहाँ पे राइट साइड में कुछ दिखाई दे रहा है? बानू चाल ग सारंगे बागेत बानू चाल ग सारंगे बागेत तिथे उतरिल्या जेजुरीच्या वाणी तिथे उतरिल्या जेजुरीचा वाणी त्याने भरिल्या नारळाच्या गोणी त्याने भरिल्या नारळाच्या गोणी नेऊन उतरिल्या बानूच्या अंगणी नेऊन उतरिल्या बानूच्या अंगणी बानू चाल ग सारंगे बागेत बानू चाल ग सारंगे बागेत तिथे उतरिल्या जेजुरीचा वाणी तिथे उतरिला जेजुरीचा वाणी त्याने भरिल्या सुपारीच्या गोणी त्याने भरिल्या सुपारीच्या गोणी नेऊन टाकिल्या बानूच्या अंगणी नेऊन टाकिल्या बानूच्या अंगणी पोरी मना सात मा या झिमझिम पाणी मा ये मना सात मा या झिमझिम पाणी मा पोरी मन सात मा या झिमझिम पाणी मा पोरी मन सात मा या झिमझिम पाणी मा दे अंगलाई या सावन महिना मा दे अंगलाई या सावन महिना डोळ्याम काजळ लावणीस तू खालीवर जीव मना करणीस तू डोळ्याम काजळ लावणीस तू खालीवर जीव मना करणीस तू पोर दिसय गुलाबी तू मिथून मिर्जमनी साहिबा तू पोर दिसय गुलाबी तू मिथून मिर्जमनी साहिबा तू फूल शेक मोगरानी कळी दिल गया तू ना प्यार मा पडी वैगव तू ना प्यार मा बावरा तू ना मागे फिरू रोज घडी वैगव तू ना प्यार मा बावरा तू ना मागे फिरू रोज घडी इशारा नजर ना करनीस तू खालीवर जीव मना करनीस तू इशारा नजर ना करनीस तू खालीवर जीव मना करनीस तू पोर दिसय गुलाबी तू मिथून मिर्जमनी साहिबा तू पोर दिसय गुलाबी तू मिथून मिर्जमनी साहिबा तू रोज देख चोरी माले यान चित्त नहीं लागत कसारे वही गया प्यार मना पागल कस समजाऊ मी या पोऱ्याले लाडी गोडी तू नको लावू ना फसावा नाही मी तुने जाल मा लाडी गोडी तू नको लावू ना फसावा नाही मी तुना जाल मा नको पडू रे मना तू प्यार मा नाही जागा रे तूने मना दिल मा नको पडू रे मना तू प्यार मा नाही जागा रे तूने मना दिल मा पोरी पडू दे माल तुना प्यार मा थोडी जागा दे माल तूने दिल मा पोरी पडू दे माल तुना प्यार मा थोडी जागा दे माल तुना दिल मा
बाप कन कर कना बाप स्वाभिमानी कना त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूच्या संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जगतो म्हणून घर झोपते खुशाल बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी शिव्या शाप या जगाचे घेतो सारे माती घर बायकोनी मुले यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एक एक पैशासाठी बाप म्हणजे कसा जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसणार कसा बाप आपल्याला कधी रडताना दिसत नाही तो आपले अश्रू एकेका क्षणासाठी साठवून ठेवतो तो क्षण म्हणजे बाप साठवी तो अश्रू वाट नाही त्या क्षणाची जन्म भराचा रडतो लेक जाताना सासरी जाणे जपले मुलांना तळ हात पाकोळ्यात त्याच बापासाठी यावे दोन आसवे डोळ्यात बाप कन कर कना बाप स्वाभिमानी कना त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूच्या संवेदना बांध लावेली बोर बोर सखे बांधाव लावेली बोर बोरीला मुरबाची भर भरग सखे बोरीला मुरबाची भर बोरीचा पाला हिरवागार गार्ग सखे बोरीचा पाला हिरवागार बोरीला आलाय बार बार्ग सखे बोरीला आलाय बार पाण्याला निघाली नार नार्ग सखे पाण्याला निघाली नार डोळ्याला डोईवर माठ माडग सखे जड झाला डोईवर माठ कृष्णाने गवळणी 360 साडग सखे कृष्णांच्या गवळणी 360 मोबाइल में एंजॉय करने के लिए कमाई करो नहीं ये प्लान था नहीं मडकाय फुटले हाँ ना माझ्या पैसे दे येऊन तर बस अंड
इच्छा झाली कारण सगळ्यात जास्त माल या डब्यात काढून घ्या चिकन ऐसे नहीं देते हे जे डब्यात आहे ना उलट चांगलं शिस्त त्याला चांगली आई लागते. आता उभं करता येईल ना काही पानं काढून घेतो तसंच काढायला सोपं काही गडबड झाली तर ते पाहिला चेक सावकाश घ्या नाही एकमेकांचं बॉस काढून कोण